कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला। 26 ते 30 डिसेंबर दरम्यान झालेल्या या कृषी प्रदर्शनात ऊस पीक, नाविन्यपूर्ण अवजारे निर्मिती स्पर्धा, तसेच केळीगड स्पर्धा, फळे फुले स्पर्धा, गाय म्हैस बैल स्पर्धा, श्वान स्पर्धा, शेळी मेंढी पक्षी स्पर्धा, तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे तसेच शेतीविषयक विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 5 दिवस चाललेल्या या प्रदर्शनात शासनाच्या योजनांची माहिती देणारे विविध स्टॉल देखील होते। गेल्या 5 दिवसात हे प्रदर्शन पाहण्यासाठी कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शेतकरी तसेच परजिल्ह्यातील शेतकरी देखील आणि नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती। या वर्षीच्या प्रदर्शनात AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती कशी करावी यावर भर देण्यात आला होता। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचेच कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी आभार मानले आहेत। नमस्कार। गेल्या 26 ते 30 डिसेंबर दरम्यान आपल्या कराड येथे कराड कृषी बाजार समिती यांच्या वतीनं आणि शासनाच्या विविध विभागांच्या वतीनं मग जिल्हा परिषद असेल, कृषी विभाग असेल किंवा पंचायत समिती, नगरपालिका या सर्वांच्या विद्यमानं आपल्या कराडमध्ये 26 ते 30 डिसेंबर या दरम्यान कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन संपन्न झालं। या कृषी प्रदर्शनामध्ये या 5 दिवसात कराड शहर असेल, कराड तालुक्यातील शेतकरी असतील, जिल्ह्यातील शेतकरी असतील, एवढंच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र व शेजारच्या आपल्या आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून देखील लाखो शेतकऱ्यांनी आपल्या या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि आपण ह्या वर्षी या कृषी प्रदर्शनामध्ये AI वर आधारित ही संकल्पना ठेवली होती आणि AI आधारावर जे शेती करता येईल किंवा AIचा वापर आपल्या शेतीमध्ये करून जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल ह्याची माहिती देणारे पहिले 30 स्टॉल आपण त्या संदर्भातले ठेवले होते। त्याही स्टॉलचा सर्व शेतकऱ्यांनी किंवा या प्रदर्शनात पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांनी त्या स्टॉलचा लाभ घेतला। तिथून त्यांनी AI शेती कशी करावी याचं चांगलं सखोल प्रशिक्षण घेतलं। अजूनही आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेती अवजारे असतील किंवा यांत्रिकीकरणाच्या संदर्भात असेल किंवा नवीन बी बियाणे असतील, सेंद्रिय शेती असेल, या सर्वांचा समावेश या प्रदर्शनामध्ये झाला होता। हे प्रदर्शन पार पाडण्यासाठी आमच्या डायनॅमिक इव्हेंटचे तिवारी असतील, तसेच आमचे सर्व बाजार समितीचे पदाधिकारी असतील, संचालक मंडळ असेल, आमचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील मुंडाळकर, तसेच आमच्या सर्व संस्था मग कोयना दूध संघ असेल, रयत सहकारी साखर कारखाना असेल, कराड तालुका खरेदी विक्री संघ असेल, अशा आमच्या सर्व शिखर संस्था या सर्वांचे पदाधिकारी यांनी हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले। माझा सर्व वर्ग, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग यांनी देखील दिवस रात्र अहोरात्र झटून हे प्रदर्शन केलं। आणि सर्वात विशेष म्हणजे आपल्या ह्या परिसरातील सर्व शेतकरी किंवा नागरिक, ग्रामस्थ असतील यांनी देखील ह्या प्रदर्शनाचा लाभ घेतला। इथं येऊन त्यांनी आपल्या ह्या कृषी प्रदर्शनामध्ये जो कृषी मेळावा भरला होता ह्या सर्वांचं त्यांनी ज्ञान घेतलं। याबद्दल मी त्या सर्वांचाही मनापासून आभारी आहे। असेच सर्व कराडकरांचे, सर्व जिल्हावासियांचे आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे आम्हाला साथ मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी देखील अशाच जोमानं असाच प्रतिसाद तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। 20वे कृषी प्रदर्शन, कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन 2025 आणि या 2025च्या प्रदर्शनास शेतकरी, व्यापारी असणारा, लहान मुलं, ज्येष्ठ, महिला, आबालवृद्ध सर्व अधिकारी, पदाधिकारी, त्याचबरोबर रयत संघटनेचे कार्यकर्ते आणि साखर कारखाना, शामराव पाटील पतसंस्था, कोयना दूध संघ, कोयना बँक, त्याचबरोबर विधानसभा पतसंस्था आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व प्रदर्शन पाहण्याचे शौकीन असणारा पत्रकार वर्ग सर्वांनी आम्हाला भरभरून साथ दिली, प्रदर्शन शोभा वाढवली। याबद्दल मी स्वर्गीय लोकनेते विलासराव उंडाळकर या संघटनेच्या वतीनं शेती उत्पन्न बाजार समिती, मतदार बंधू भगिनी, कर्मचारी वर्ग, महाराष्ट्राचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सरपंच परिषद, पैलवान वर्ग, संप्रदाय वर्ग सर्वांच्या वतीनं
सर्व ज्यांनी भेट दिली मनपूर्वक शतशः आभार मानतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र.